अमरावतीच्या विकासाकरिता विधानसभेत आमदार सुलभा खोडके आक्रमक झाल्याचे दिसून आले। शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामापासून तर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या निधीपर्यंत अनेक विषय त्यांनी अधिवेशनात प्रभावीपणे मांडले। आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत कोणते प्रश्न मांडले, चला पाहूया या व्हिडिओमध्ये। अध्यक्ष महोदय, 2024-25 या वार्षिक पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बोलत असताना मी या ठिकाणी शासनाला सांगू इच्छिते की बाब क्रमांक 46 या विषयावर बोलत असताना माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती कॅम्प शॉर्ट रस्ता रामा 2099 भाग पंचवटी राजपूत धाबा या रस्त्याचा CRF मधून आम्ही प्रस्ताव पाठवलाय। माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्याकडे पत्र दिलं आहे आणि त्यांनी तो केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की हा जवळपास 1300 कोटीचा इतक्या रकमेचा 4 पदरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 1300 कोटीचा रकमेचा प्रस्ताव या ठिकाणी राज्य शासनाला दिला आहे। राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठवला आहे। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की तो प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे, त्याकडे आपण मान्यता द्यावी व अमरावती शहरात असलेल्या उड्डाणपुलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पैसे मंजूर करून घ्यावे अशी या ठिकाणी विनंती करते। दुसरा आहे सामान्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 114 पान क्रमांक 9192 त्याचप्रमाणे बाब क्रमांक 116 आणि बाब क्रमांक 117 यावर बोलत असताना अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती लेटेस्ट स्पेशल महाराष्ट्रामध्ये दोन सुपर स्पेशालिटी आहे, एक नाशिकला आहे आणि एक आपल्या आमच्या मतदारसंघात अमरावतीला आहे। परंतु या ठिकाणी ह्या दोन्ही सुपर स्पेशालिटीचं बजेट करत असताना शासनाच्या वतीने एकत्रित केले जाते की दोन असण्यामुळे नाशिक आणि अमरावती यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर अमरावतीला फेज 1 आणि फेज 2 अशा अनेक आजारावर उपचार केला जाते, परंतु नाशिक इथे केवळ फक्त 3च विभाग चालू आहे। परंतु बजेट झाल्यानंतर नाशिकला बजेटमधून अधिक निधी दिला जातो आणि त्या माध्यमातून यावर्षीच्या सुद्धा याच्यात 25 कोटी रुपये औषधी व यंत्रसामुग्रीकरिता मंजूर करण्यात आले होते, परंतु नाशिक या ठिकाणी त्यातील 12 कोटी रुपये अमरावतीला आणि 10 कोटी रुपये नाशिकला देण्यात आले। म्हणून हे वाटप होत असताना ज्या ठिकाणी रुग्णसेवा ऑपरेशन्स आणि टप्पा 2 टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा माध्यमातून या ठिकाणी आमचं सुपर स्पेशालिटी काम करत असल्यामुळे 7 ते 8 विभाग या ठिकाणी चालू आहे। म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे, नाशिक आणि अमरावतीमध्ये जिथे जास्त काम होतं, जिथे जास्त रुग्णांची सेवा केली जाते त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते, त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे आपण त्या ठिकाणी द्यावं आणि आमच्या अमरावती विभागातील सुपर स्पेशालिटीला आपण त्या ठिकाणी पैसे जास्तीत जास्त द्यावे अशी या ठिकाणी मी मान्य करते। खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा देत असताना मी आपल्याला सांगू इच्छिते की आमच्या अमरावती सुपर स्पेशालिटीमध्ये टप्पा 1 मध्ये यूरोलॉजी विभागाच्या मध्ये 22,984 शस्त्रक्रिया दिल्या, प्लास्टिक सर्जरीच्या जवळपास 23,340 शस्त्रक्रिया झाल्या आहे, पेडियाट्रिक सर्जरीच्या 28,288 झालेल्या आहे, किडनी प्रत्यारोपण केलं जातं, त्यासोबतच त्याच्यामध्ये 49 यशस्वी प्रत्यारोपण झालेलं आहे। डायलिसिस सेवा ही 24 तास चालू राहते आणि अशा पद्धतीने 10,000+ डायलिसिस प्रक्रियाचे सुद्धा या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ही बिल्डिंग तयार होती, टप्पा 2 आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि टप्पा 2 मध्ये या ठिकाणी हृदयरोग विभाग, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको, ICU सुविधा आणि न्यूरोसर्जन, अँकोलॉजी विभाग आणि जवळपास केमोथेरपी अशा सर्व सेवा या ठिकाणी टप्पा 2च्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात येते आणि यामध्ये खऱ्या अर्थानं 7 जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश सीमावर्ती रुग्ण येथे उपचार घेतात। रुग्णांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे। म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न आहे तर सुपर स्पेशालिटीमध्ये जे काही सर्जन्स आहेत, ते डॉक्टर्स आहेत, ते ऑपरेशन करतात, ते आमच्या अमरावती शहरातील किंवा आजूबाजूचे जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना बोलवले जाते, त्यांना त्या ठिकाणी भूलतज्ञ मानधन तत्त्वावर आपण कार्य करून घेतो आणि अनेक ऑपरेशन होतात, परंतु या ठिकाणी त्यांचा जवळपास वार्षिक निधी 9 ते 10 कोटी रुपये लागतो, परंतु शासनाच्या नियमित आर्थिक तरतुदीमध्ये त्याची व्यवस्था नसल्यामुळे आणि ते केलं असतं शासकीय
नियमित आर्थिक तरतूद केलं नसल्यामुळे त्यांच्या त्या ठिकाणी येणारं जे काही त्यांचं मानधन असते याला त्याला उशीर होतो. एक वर्ष त्यांना मानधन मिळत नाही. त्यामुळे जे काही अमरावतीतले काही रुग्ण येतात त्यांना ऑपरेशन करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी आपण जे नियमित बजेटमध्ये या ठिकाणी आपण त्याची तरतूद करावी, जेणेकरून जे काही नामांकित डॉक्टर आमच्या अमरावती शहरातले जे ऑपरेशन करतात शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मदत होईल. म्हणून याची सुद्धा तरतूद येणाऱ्या पुरवणी मागणीमध्ये आपण करावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुद्धा आपण ही राबवत आहे. ह्या सुपर स्पेशालिटीमध्ये ही योजना राबवली जाते, परंतु त्या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून जवळपास 4,21,00,000 रुपये स्टेट हेल्थ सोसायटीकडे प्रलंबित आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे ते पैसे आपण लवकरात लवकर दिले तर त्या ठिकाणी असणाऱ्या सुपर स्पेशालिटीमध्ये जे प्रायव्हेट याच्यावर काम करतात कर्मचारी आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पगार करता येईल, याची सुद्धा या ठिकाणी आपण लवकरात लवकर द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबतच खऱ्या अर्थानं तिसरा टप्पा, कारण 2 टप्पे झाले, तिसऱ्या टप्प्याचे या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे शासनाकडे. त्याच्यामध्ये गॅस्ट्रोलॉजी, कॉक्लिअर इम्प्लांट, हिप नी रिप्लेसमेंट याची नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवला आहे. आणि त्या नवीन इमारतीला आणि त्याच्यासोबत असणारी यंत्रसामुग्री, त्यासोबत असणारा कर्मचारी याचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की या ठिकाणी त्याला सुद्धा आपण या ठिकाणी लवकरात लवकर मान्यता द्यावी, जेणेकरून टप्पा 3 चालू होईल आणि अमरावती जिल्ह्यातील जे काही पेशंट आहेत त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. याला सुद्धा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आपण मान्यता द्यावी. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की अमरावती शहरामध्ये आणि सुपर स्पेशालिटीमध्ये 3 दिवसाच्या बाळावर दुर्मिळ फेटस इन फेटू शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटीमध्ये झाली. ती महाराष्ट्रात कुठे होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची शस्त्रक्रिया अमरावतीमध्ये डॉक्टरांनी केली आणि त्या माध्यमातून ती सुद्धा केस यशस्वी झाली. त्यासोबत श्री कॅन्सर शस्त्रक्रिया शांतीबाई मावस्कर या 35 वर्षाच्या गर्भाशयातील 24.4 किलोमीटरचा ट्यूमर काढण्यात आहे. एवढी मोठी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी गेली आहे. म्हणजे अशा मोठे मोठे ऑपरेशन या ठिकाणी आमच्या अमरावती सुपर स्पेशालिटीमध्ये होतात आणि चांगल्या पद्धतीने डॉक्टर त्या ठिकाणी ऑपरेशन सक्सेस करतात. म्हणून या ठिकाणी सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलकडे शासनाने लक्ष द्यावे अशी विनंती करते. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री रुग्णालय आमच्या इथे मंजूर झालं. 200 खाटेचं बिल्डिंग तयार आहे. सन्माननीय अजितदादा, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांनी त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन सुद्धा केलं. परंतु त्या ठिकाणी त्या इमारतीतील 3,37,18,00,000 इतक्या निधीची पुरवणी मागणी मंजूर झाली आहे. परंतु त्या ठिकाणी जुन्या हॉस्पिटलच्या नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्टिंग रखडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ही जी निधी रखडलेली आहे ती निधी आपण प्रलंबित असलेली निधी आपण लवकरात लवकर द्यावी अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की ज्या ठिकाणी महिला श्री रुग्णालय आहे ते त्या ठिकाणी नवीन बिल्डिंगमध्ये जाईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते. त्यासोबत दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय महिला बालकल्याणच्या माध्यमातून आहे. शैक्षणिक विभागाच्या मध्ये बाब क्रमांक 61 वर बोलत असताना, कारण आपण म्हणतोय की प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणजे अंगणवाडी आपण म्हणतो, परंतु आज हे अंगणवाडीच्या माध्यमातून आपल्याला सांगत असताना या ठिकाणी आज अमरावती जिल्ह्यांमध्ये अंगणवाडीची जी संख्या आहे त्याच्यामध्ये 2,592 अंगणवाडी आहे की मोडकळीस आलेल्या आहे. त्या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी जागा नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी शासनाने त्याकडे लक्ष देऊन नवीन इमारत त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी बांधून द्यावी. त्यासोबत माझ्या अमरावती शहरामध्ये 314 अंगणवाडी केंद्र आहे, पण 314 अंगणवाडी केंद्रामध्ये फक्त 20 जागा आपल्या अंगणवाडीच्या आहे. बाकीच्या सगळ्या भाडे तत्वावर आहे. कुठे झाडाखाली आता सांगितलं आहे की त्या ठिकाणी असणारे समाज मंदिर आहे त्या ठिकाणी बसले जातात. म्हणून शासनाला विनंती करायची की त्या ठिकाणी अंगणवाडीचे सुद्धा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या प्रस्तावाला आपण मंजुरात देऊन त्या ठिकाणी अंगणवाडी बांधण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कुपोषणाचा विषय. या ज्या ठिकाणी कुपोषणाचा विषय मांडत असताना 2024च्या बालमृत्यूची माहिती बघितली तर 0 ते 6 पर्यंत 156 बालमृत्यू झाले. त्यासोबत 0.1 ते 3 ते 6 वर्षापर्यंत 156 झाले. म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण कमी झाले. आपण एवढ्या चांगल्या योजना राबवतो, परंतु त्या ठिकाणी बालमृत्यूचं प्रमाण हे कमी व्हायला पाहिजे. त्या प्रमाणात झाले आणि टक्क्यांनी कमी होते. म्हणून याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बालमृत्यूचं आपण प्रमाण कसे थांबवता येईल यासाठी गाभा समितीची बैठक झाली आहे. कारण मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केलेली आहे, परंतु गेल्या 6 ते 8 महिन्यापासून एकही मीटिंग झालेली आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की या गाभा समितीची मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आहे त्याची आपण लवकरात मीटिंग घ्यावी आणि जेणेकरून असणारा हा कुपोषणाचा प्रश्न मिटेल. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं अंगणवाडी आम्ही चालवतोय. आज प्रायव्हेट शाळा त्या ठिकाणी शिक्षण देत असताना त्या प्रायव्हेटच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम असेल किंवा त्या ठिकाणी 5 ते 6 वर्षाच्या मुलांना चांगलं शिक्षण आहे. म्हणून आमच्या अंगणवाडी
अंगणवाडीकडे येणाऱ्या मुलांची जी संख्या ती कमी होत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देतो, परंतु त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी येत नाही. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची काही शैक्षणिक धोरणामध्ये आपण त्या ठिकाणी बदल केला पाहिजे. CBSEच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी असणारे जे कृष्णमूर्तीच्या धर्तीवर, एक मिनिट फक्त, कृष्णमूर्तीच्या धर्तीवर जर आपण अभ्यासक्रम आणला आणि 5 ते 6 वर्षाचे जे मुलं असतात त्यांना सुद्धा आपण पुस्तकं दिली, जेणेकरून घरून जाऊन वाचतील, बघतील आणि त्यातून त्या ठिकाणी शिक्षणाची ओढ त्या मुलांना लागेल, अशा माध्यमातून सुद्धा हे धोरण आपण आणावं आणि त्या वयोगटातल्या मुलांना आपल्या अंगणवाडीमध्ये येण्यासाठी आणि शिक्षणाच्या माध्यमातून ही जर आपण सोय केली तर निश्चितच अंगणवाडी त्या ठिकाणी सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे बालगृहे, अनरीक्षण गृहे, निरीक्षण गृहे याच्या इमारती सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही विधवा महिला असतात त्यांना आपण संरक्षणासाठी ठेवतो, भाड्याच्या जागी राहते आणि आजकाल बघतोय आपण की अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून बालगृहे असेल, हे असे गृहे असेल तर आपण महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी बांधावे, स्वतःची जागा व्हावी आणि बांधावे अशी या ठिकाणी योजना करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा आहे, लाडक्या बहिणीच्या योजनेत सेविकांना मानधन दिलं, त्या ठिकाणी मदतनीस या महिलांनी सुद्धा काम केलं आहे. म्हणून मला शासनानं विनंती आहे की ज्या सेविकांना आपण जशा पद्धतीनं मानधन दिलं तसंच आमच्या मदतनीस सुद्धा मानधन द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. अमरावतीच्या विकासाकरिता आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत ठोस भूमिका मांडली आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच ताज्या घडामोडीकरिता पाहत राहा फक्त सिटी न्यूज.